वसा जनसेवेचा. सरसकट कर्जमुक्ती, पीक विमा, हमीभाव आणि प्रलंबित शेतकरी प्रश्नांवरून क्रांतिकारी शेतकरी संघटनेचे नेते रविकांत तुपकर पुन्हा एकदा आक्रमक झाले आहेत. राज्य सरकारने दिलेला शब्द पाळला नाही असा गंभीर आरोप करत तुपकर यांनी बुधवारी थेट विधान भवनाच्या दारात शेतकऱ्यांचा संताप नेऊन धडकावला. शेतकऱ्यांसह विधान भवनात घुसण्याचा प्रयत्न करताना सातबारांच्या प्रती भिरकवण्यात आल्या, तर सोयाबीन कापूस तुडवून सरकारचा जोरदार निषेध करण्यात आला. या अचानक झालेल्या आंदोलनामुळे विधान भवन परिसरात एकच खळबळ उडाली. बुधवारी सकाळी सुमारे 10 वाजता रविकांत तुपकर शेतकरी व कार्यकर्त्यांसह अचानक विधान भवनाच्या मुख्य प्रवेशद्वारावर दाखल झाले. मोठा पोलीस बंदोबस्त असतानाही तुपकर यांनी प्रवेशद्वारापर्यंत मजल मारली. शेतकऱ्यांच्या घामाची किंमत द्या, सरसकट संपूर्ण कर्जमुक्ती द्या, पीक विम्याचा प्रश्न तातडीने सोडवा, सरकारने दिलेला शब्द पाळा अशा घोषणांनी परिसर दणाणून गेला. या आंदोलनाला गेल्या काही महिन्यातील तुपकरांच्या अन्नत्याग आंदोलनाची पार्श्वभूमी आहे. 15 ते 19 जून दरम्यान बुलढाण्यात तुपकरांनी शेतकरी मागण्यांसाठी अन्नत्याग आंदोलन केले होते. त्यावेळी त्यांची प्रकृती गंभीर बिघडली होती. राज्यभरात रस्ता रोको, जाळपोळ आणि संतप्त आंदोलने झाल्यानंतर मंत्री गिरीश महाजन यांनी हस्तक्षेप करून उच्चस्तरीय बैठकीचे आश्वासन दिले होते. मात्र अनेक दिवस उलटूनही ठोस निर्णय न झाल्याने तुपकरांचा संताप पुन्हा उफाळून आला. विधान भवनात घुसण्याचा प्रयत्न होताच पोलिसांनी तातडीने हस्तक्षेप केला. काही काळ परिसरात तणाव निर्माण झाला. अखेर पोलिसांनी तुपकर आणि त्यांच्या समर्थकांना ताब्यात घेत मरीन ड्राईव्ह पोलीस ठाण्यात नेले. या आंदोलनामुळे शेतकऱ्यांचा रोष पुन्हा थेट विधान भवनाच्या दारात पोहोचला आहे. सिटी न्यूज. सिटी न्यूज वसा जनसेवेचा.